नमस्कार मंडळी, माझी तुझी रसोई या कुकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज मी करत आहे साबुदाण्याची खिचडी। त्याकरता मी ते 3 बटाटे उकडून घेतलेत। ते व्यवस्थित सोलून त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे। बारीक तुकडे झाले की त्यानंतर आपण खिचडीची तयारी करायला घेऊ। आता कढईमध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं आहे। यात फक्त मी हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ वाटलेलं आहे, दुसरं काहीच टाकलेलं नाहीये। व्यवस्थित तेलामध्ये मिरची परतली की त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे काप टाकायचे। हे व्यवस्थितपणे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। बटाटा चांगला परतला की त्याच्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। इथे मी 2 वाट्या मोठ्या 2 वाट्या साबुदाणा घेतला होता। तो व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे। आता या स्टेजला चांगला साबुदाणा तेलामध्ये परतून घेतला की खिचडी मोकळी होते, अजिबात चिकट होत नाही। त्याचप्रमाणे खिचडीमध्ये तुम्ही तळलेले बटाटे सुद्धा वापरू शकता तुमच्या चॉईस प्रमाणे। त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून व्यवस्थितपणे मीठ सगळीकडे लागेल म्हणून मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। त्यानंतर इथं 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय मी, तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। खिचडी संपूर्णपणे मिक्स झाली की त्याला 7 ते 8 मिनिटं वाफ द्यायची आहे मंद आचेवरती। त्यानंतर झाकण उघडून तुम्ही बघू शकता खिचडी एकदम मोकळी सळसळीत झालेली आहे, अजिबात चिकट नाही झालेली। याचप्रमाणे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।